प्राध्यापक नाथ हरी पुरंदरे, प्राथमिक विद्यालय शिवाजीनगर, पुणे 5। मुख्याध्यापिका डॉक्टर लता घोलप। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। जय भवानी, जय शिवाजी। भारतीयांचे प्रेरणास्थान, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज। आज 6 जून, शिवराज्याभिषेक दिन। रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर 6 जून 1674 रोजी झाला। छत्रपती असे बिरुद धारण करून साम्राज्याचे ते अधिपती झाले। ही भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती। भारताच्या इतिहासातील एक सुवर्णपान। या घटनेच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर साजरा होतो। मुलांनो, इयत्ता 4थी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला शिकायला मिळतो। तरीही थोडीशी माहिती मी इथे सांगणार आहे। खरं तर शब्दही पडतात अपुरे अशी शिवबाची कीर्ती। राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती। शिवनेरी किल्ल्यावर सोनेरी सूर्य उगवला, सनई चौघडे वाजले। जिजाऊ मातेच्या पोटी मराठ्यांचा राजा अवतरला, शिवबा जन्मला। इतिहासाचं पहिलं पान शिवजन्मानं लिहिलं गेलं। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवनेरी गडावरील शिवाई देवीमुळेच त्यांचे नाव शिवाजी ठेवले। आईचे नाव जिजाबाई, वडील शहाजी राजे भोसले। खेळण्या बागडण्याच्या वयातच विविध शस्त्रास्त्रे चालविण्याचे शिक्षण गुरूंनी शिवबाला दिले। माता जिजाऊंनी रामायण महाभारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगून शिवबाच्या मनात कर्तृत्व, धैर्य, पराक्रमाची भावना निर्माण केली। यामुळेच वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मित्रांसमवेत स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली। या कार्यात महाराजांना प्रचंड बलाढ्य शत्रूचे अनेक अडथळे आले, पण न डगमगता सर्व शत्रूंना नामोहरण केले। सह्याद्री पर्वतरांगात गनिमी काव्याच्या युद्धतंत्राने, भूमिपुत्र मावळ्यांच्या सहाय्याने परकीय सत्ताधीशांविरुद्ध स्वातंत्र्य लढा आरंभ करून गुलामगिरीतील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र स्वराज्याच्या प्रेरणेने जिवंत केली। अफजल खानाचा वध, लाल महालातील शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट, पावनखिंडीतून सुटका असे प्रसंग नुसते आठवले तरी अंगावर शहारा येतो। सर्व शत्रूंना हरवून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। त्यांच्या कार्यात त्यांच्या जीवाभावाचे सखे सोबती यांनी प्राणांची आहुती दिली। त्यांच्या या बलिदानातूनच महाराष्ट्र भूमी पावन झाली व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले। स्वराज्याच्या या स्वतंत्र सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने आणि बलाढ्य शत्रूंना वचक बसवण्यासाठी किल्ले रायगडावर 6 जून 1674 रोजी मोठ्या वैभवात राज्याभिषेक करून घेतला। सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले, रायगडाचे माथे फुलांनी सजले। पाहून 16 छत्रपती पदाचा 33 कोटी देवही लाजले। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। महाराजांनी राज्याभिषेकावेळी स्वतंत्र राज्याची राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली। आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी नाणी चलनात आणली।
गागा भट्ट यांच्याकडून महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. 32 मन सोन्याचे सिंहासन बसवून घेतले. सप्त नद्यांच्या पाण्याने महाराजांचा अभिषेक केला. रयतेला राजा मिळाला. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तो सोहळा भाग्याचा, तो सोहळा आनंदाचा, तो सोहळा स्वप्नपूर्तीचा, तो सोहळा स्वातंत्र्याचा, तो सोहळा शौर्याचा, तो सोहळा मराठी शाहीचा, तो सोहळा मांगल्याचा, तो सोहळा कर्तव्य यज्ञाचा, तो सोहळा रयतेचा. छे छे, त्या सोहळ्यास उपमाच नाही. तो सोहळा माझ्या राजाचा, शिवराज्याभिषेकाचा. असे शिवरायांचे प्रेरणादायी शिवचरित्र भावी पिढीत रुजावे, गडकोट किल्ल्यांचे जतन, संवर्धन, संरक्षण व्हावे या उद्देशाने दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर राज्याभिषेक साजरा करण्यासाठी अनेक शिवप्रेमी येतात. रायगडाची व शिवछत्रपतींच्या समाधीची स्वच्छता व सजावट केली जाते. गड पूजनानंतर शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके होतात. दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर शिवचरित्रावरील व्याख्यान, पोवाडे, नाटिका सादर केले जाते. त्यांचे वंशज संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो. रायगड भगव्या झेंड्यांनी आणि जय भवानी जय शिवाजी च्या घोषांनी दुमदुमून जाते. राजे आजवर असंख्य जाहले, पण शिवबासारखा कोणी न जाहला. गर्व असे आज महाराष्ट्राला, एकच राजा तो शिवबा झाला. स्वप्न साकारुनी केला स्वराज्य साजरा, छत्रपती शिवराजा तुझ मानाचा मुजरा, तुझ मानाचा मुजरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज भी सह्याद्री पर्वत श्रृंखला के पीछे से जब सूरज निकलता है तो लगता है कि हाथ में केसरी ध्वज लहराते हुए छत्रपती शिवाजी महाराज चले आए. व्हिडिओ निर्मिती सौ आशा खामकर. धन्यवाद.